सप्तदीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नुकतंच आपण शालेय पोषण आहार अंतर्गत सन 2020-21 ते 23-24 याच्या ऑडिटची माहिती भरलेली आहे. जवळपास सर्वांची माहिती भरून झालेली असेल ऑनलाईन पोर्टलवरती. आता मुख्य काम राहिलं आपलं ते म्हणजे फायनल सबमिशन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की आपलं फायनल सबमिशन जी PDF आहे ती PDF आपल्याला कशी अपलोड करायची आहे. आपल्याला जी कोरी PDF मिळाली होती ती सर्व पेजेस त्यामध्ये फक्त कोड असलेले जे 2 पेज वगळून पहिल्यापासून म्हणजे बँक अकाउंटपासून तर शेवटी आपले सही शिक्का असलेल्या पेजपर्यंत सर्व पेजची एक PDF करून ते आपल्याला अपलोड करायची आहे. PDF कशी तयार करायची या संदर्भातला व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून आपण पाहू शकता. किंवा आपण PDF बनवली असेल तर ती अपलोड कशी करायची ते या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवर blog.mahimdm2 हे टाईप केल्यानंतर संबंधित पोर्टलवरती आल्यावरती आपल्या तालुक्याचा जो काही युजरनेम आणि पासवर्ड असेल त्यानुसार आपल्याला इथे लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्याला दिसेल. त्यानंतर आपला इथे युजर कोड टाकून शाळेचा युजर कोड टाकून सर्च करायचं आहे. सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करायचे आहे. या ज्या सर्व 6 टॅब आहेत त्या 6 टॅब आपल्या PDF नुसार माहिती भरलेली आहे किंवा नाही हे एकदा तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटची जी 7वी टॅब आहे फायनल सबमिशन याकडे आपल्याला वळायचं आहे. या सगळ्या टॅबवरती आणि आपल्या PDF वरची माहिती जर जुळत असेल त्यात मॅन्युअली आपल्याला जे आपण कीर्द लिहिले त्यामध्ये आपले मॅन्युअली ज्या आपण संख्या टाकलेल्या आहेत त्या जमा खर्च हेही लिहिताना बरोबर लिहिले गेले आहे किंवा नाही याची खातरजमा आपल्याला करायची आहे. ते सगळं झाल्यानंतर आपल्याला इथे फायनल सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर आपल्याला असं पेज दिसेल, फायनल वेब फॉर्म सबमिट CASCG आणि आपल्याला दिले त्यांनी शाळेकडून प्राप्त झालेला हस्तलिखित व स्वाक्षरित वेब फॉर्म आणि त्याची साईज दिलेली आहे 10 MB पर्यंतची फाईल इथे आपण अपलोड करू शकतो. त्याचबरोबर इथे सांगितलेलं आहे त्यांनी की जर आपण हस्तलिखित एकदा सादर केला तर आपल्याला पुन्हा लॉग इन करता येणार नाही. त्यामुळे आपण पुन्हा एकदा क्रॉस व्हेरीफाय आपली सर्व माहिती करायला हवी. त्यानंतर इथे बघा PDF लिहिलेलं आहे, त्याच्या बाजूला चूज फाईल आहे, त्या चूज फाईलवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या इंटरनल स्टोअरमध्ये जिथे ती फाईल असेल ती फाईल आपल्याला घ्यायची आहे. फाईल निवडल्यानंतर इथे ज्या आधी फिक्कट याच्यामध्ये अपलोड अँड फिनिश दिसत होतं ते आता आपल्याला डार्कमध्ये झालेलं दिसेल. त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं नेट कसं चालत आहे त्यानुसार आपली फाईल अपलोड व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत आपल्याला थोडासा धीर धरायचा आहे. यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड डाटा असे दिसेल. ते सबमिट झाल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा पहिल्या पेजवरती नेईल. इथे जर आपण आपला तो कोड टाकून सर्च करायला सुरुवात केली तर ते आपल्याला सांगते की स्कूल डाटा ऑलरेडी सबमिटेड. याचा अर्थ आपली जी फाईल आहे ती अपलोड झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.